नमस्कार. नवनवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपल्याला आंब्याचं पन्ह कसं करायचं ते बघणार आहोत, म्हणजे कच्च्या आंब्याचं. कच्चे आंबे म्हणजे कैरीचं पन्ह आपल्याला करायचं आहे. इथे मी 5 कच्चे आंबे घेतले, म्हणजे कैरी घेतली आणि कुकरला लावले. आता 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा. कुकर थंड झाल्यानंतर कैरीची पूर्ण सालं काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तो गर काढून घ्यायचा. मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीच गाठ राहत नाही. आता मी साखर घेतली. कैरी जर जास्त आंबट असेल तर साखर जास्त घालायची, आणि कैरी जर कमी आंबट असेल तर साखर कमी घालायची. थोडी टेस्ट करून बघायची, आपल्याला अंदाज येतो. याच्यामध्ये आपण जिरे, काळी मिरी याची पूड करून घालू शकतो. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. ज्यांना आवडत असेल तर त्यांनी थोडी इलायची पावडर टाकली तरी चालेल. अशाच प्रकारे आपल्याला गुळाचं देखील पन्ह करायचं आहे. यातीलच मी थोडासा एक वाटी गर बाजूला ठेवला होता. आता एका पातेल्यामध्ये स्टीलच्या मी पाणी उकळायला ठेवणार. त्याच्यामध्ये तो गर टाकायचा आणि गूळ टाकायचं. आता हे साखरेचं पन्ह तयार झालं. आता आपल्याला करायचं गुळाचं. पातेल्यात तो गर मी उकळून घेतला आणि त्याच्यामध्ये मी आता गूळ घालते. पूर्ण गूळ विरघळून द्यायचा. पूर्ण गूळ विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मिरे यांची पूड करून टाकायची. थोडंसं मीठ टाकायचं. जसं आपण साखरेचं पन्ह केलं त्याचप्रमाणे करायचं. पूर्ण गूळ वितळला की गॅस बंद करायचा. थोडीशी मी यात इलायची पावडर देखील टाकलेली आहे. आपलं पन्ह तयार झालेलं आहे. ज्यांना डायबिटीस असेल त्यांनी गुळाचं पन्ह प्यायचं, आणि ज्यांना डायबिटीस नसेल त्यांनी साखरेचं पिलं तरी चालतं. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.